पनवेल से सुकापुर के श्री विठ्ठल रखुमाई मंदिर में 3 अप्रैल से 10 अप्रैल तक अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण समारोह का आयोजन किया गया है। इस दौरान सभापति महेंद्र पुरुषोत्तम महाराज पाटिल, हरिभक्ति पारायण पांडुरंग महाराज, वीडियो राजेंद्र पाटिल आदि गणमान्यों से श्रद्धालु बड़ी संख्या में उपस्थित थे। इस सप्ताह समारोह में ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, संगीत, भजन आदि विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया है। इस दौरान पूरे गांव में पालकी बड़े ही भक्तिमय वातावरण के साथ निकाली गई। इस पालकी में बच्चों से लेकर वरिष्ठ नागरिक उपस्थित थे। पारंपरिक रीति रिवाजों से श्रद्धालुओं ने पालकी का स्वागत किया। ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, जय जय ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, जय ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, जय जय ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, जय जय ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, जय जय ज्ञानोबा वहीं इस दौरान उपस्थित गणमान्यों ने अपनी भावनाएं जाहिर करते हुए अखंड हरिनाम सप्ताह के बारे में विस्तृत जानकारी दी। नमन श्री एकदंता एकपणे तुझी आता एकी दावीसी अनेकता परी एकात्मता न मोडे। आज अतिशय आनंदाचा दिवस आहे। सुकापूर मुक्कामी अखंड हरिनाम सप्ताहाचं 41वे वर्ष आहे। या 41व्या वर्षामधील आजचा हा 7वा दिवस। उद्या काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार। खरं तर आज या गावामध्ये अतिशय आनंदी वातावरण आहे, अतिशय सांप्रदायिक वातावरण आहे, जो तो आनंदाने नाचत आहे। खरं तर याचं वर्णन करताना गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे असंच करावं लागल। प्रत्येकाच्या मुखामध्ये ज्ञानोबा तुकोबारायांचं नामस्मरण आहे। प्रत्येकजण हाताने टाळी वाजवतोय आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण करतोय। खरं तर मानवी जीवनामध्ये शाश्वत सुखाचा मार्ग हा साधू संतांनी हाच सांगितलेला आहे। करे टाळी बोलामुखी नाम, हाताने टाळी वाजवावी व मुखाने भगवंताचं नाम घ्यावं। खरं तर सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराज, सद्गुरू स्वानंद स्वामी महाराजांच्या कृपेने हा सोहळा गेली 41 वर्ष या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या रूपाने साजरा होत आहे। ज्येष्ठाश्रेष्ठांचं मार्गदर्शन आहे, तरुणांचा अत्यंत उत्साहाने सहभाग आहे। त्याच्यामुळे कशी 41 वर्ष झाली आणि आज 41व्या वर्षामधील हा सोहळा पाहत असताना खरंच सर्वांना आनंद होत आहे। असंच एकत्रीकरण आणि असाच हा सोहळा इथून पुढे या गावामध्ये चालत राहो अशी रुक्मिणी प्रणसंजीवन पांडुरंगाच्या चरणी ज्ञानोबा